मित्रांनो, माती जिवंत कशी ओळखायची, तर मी तुम्हाला आज 3 ते 4 प्रयोग सांगणार आहे. माती मृत आहे हे पण कसं ओळखायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आज पहिला प्रयोग आपण बघूया. आपण सगळेजण थंडीमध्ये शेकोटी करता. शेकोटी केल्यानंतर ज्या ठिकाणी आपण शेतामध्ये शेकोटी केलेली आहे त्या ठिकाणी त्या वर्षी गवत उगवतं का हो? बरोबर, त्या वर्षी त्या ठिकाणी गवत उगवत नाही. कारण का? आपली माती सजीव आहे. बरोबर, कारण त्या मातीमध्ये सूक्ष्मजीव असतात आणि सूक्ष्मजीव तिथे मृत झाल्यामुळे त्या वर्षी तिथे गवत लवकर उगवत नाही. माझा दुसरा नंबरचा प्रश्न आहे, माती सजीव आहे का? तर हो, माती सजीव आहे. वाळवंटात पण माती आहे आणि आपल्या शेतामध्ये पण माती आहे. पण वाळवंटाच्या मातीमध्ये सूक्ष्म जीवाणू नाहीयेत आणि माझ्या मातीमध्ये सूक्ष्म जीवाणू आहेत. म्हणून माझी माती ही सजीव आहे आणि वाळवंटातली माती ही मृत अवस्थेत आहे. नंबर 3, मातीतला सजीवपणा कसा ओळखायचा? एकदम सोपी गोष्ट आहे. बघा, कोणतीही माती घ्या, आपल्याकडे ग्रंथांमध्ये लिहून ठेवले सुगंधिम पुष्टीवर्धनम. जे चांगलं आहे त्याचा चांगला सुगंध येतो आणि जे खराब आहे त्याचा दुर्गंध येत असतो. तर माती आपण शेतातली घेतली आणि तिचा सुगंध घेतला, जर चांगली मातीचा वास आला तर समजा आपली माती जिवंत आहे आणि मातीचा दुर्गंध आला तर आपली माती ही खराब होत आहे. तर या 3 गोष्टी तुम्ही तुमच्या शेतामध्ये सुद्धा करून बघू शकता. तुमचा काय अनुभव आहे तोही आम्हाला सांगू शकता. तुमच्या अनुभवामुळे निश्चित आम्हाला त्याची भर होईल. आणि हो, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.